मध्ये कमीत कमी तुम्हाला 1 लाखाच्या आजूबाजूला घंटा असलेलं आपल्याला पाहायला मिळेल। आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, आज आपण आलो आहोत खार येथील घंटेश्वर हनुमान मंदिर। म्हणजेच तुम्ही म्हणाल हे काय नवीन आहे, तर हे नवीनच आहे आणि काहीतरी युनिक आहे। मित्रांनो, आजपर्यंत आपण देवांना हार, फूल, अगरबत्ती, अबीर, गुलाल वाहताना पाहिलं असेल, पण असं एक मंदिर आहे जिकडे आपण घंटा हा वाहिला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तो घंटा या मंदिरात बांधला जातो। असंच एक मंदिर घंटेश्वर हनुमान मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे आणि या मंदिरामध्ये तुम्हाला बऱ्याचशा घंटा बांधलेल्या तुम्हाला पाहायला भेटतील। चला तर बघूया घंटेश्वर हनुमान मंदिर खार। कमीत कमी तुम्हाला 1 लाखाच्या आजूबाजूला घंटा असलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि 1 लाख घंटा हे फक्त ऐकिवात आहे, आपण ते मोजलेलं नाही। पण तुम्ही घंटा जर बघाल ना, तर हाराच्या स्वरूपात तुम्हाला घंटा वेगवेगळ्या भेटतील आणि ह्या घंटा तुम्हाला वेगवेगळ्या आकाराच्या, यामध्ये छोट्या, मोठ्या, मध्यम आकाराच्या घंटा तुम्हाला इकडे पाहायला मिळतील।
मित्रांनो, आता आपण घंटेश्वर हनुमान मंदिराचं दर्शन घेतलं। ह्या मंदिरामध्ये प्रसिद्ध असं हे खारमधील मंदिर आहे। इकडे खूप सारे लोक आपलं नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाला की एक छोटीशी घंटा किंवा आपापल्या परीने छोट्या मोठ्या घंटा इकडे वाहत असतात आणि त्याच्यामुळे इतक्या साऱ्या घंटा त्या जमा झालेल्या आहेत। तर हा असा नावाजलेला घंटेश्वर हनुमान मंदिर हे खारमध्ये खूप फेमस असं मंदिर आहे, जे तुम्ही आता आपल्या ब्लॉग मधून पाहताय। तर तुम्ही येणार कसं इथे यायचं असेल तर मित्रांनो, खार स्टेशनला उतरलात खार रोडला की वेस्टला यायचं आणि अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर चालत आलात की तुम्हाला हे घंटेश्वर हनुमान मंदिर इकडे पाहायला मिळेल। आणि खार SVC रोडला लागूनच हे घंटेश्वर हनुमान मंदिर आहे। तर आता आपण मंदिर शूट करून झालेलं आहे, आता आपण स्टेशनला जाऊया, चला। सो मित्रांनो, हे होतं खार रोड स्टेशन। हेतून आपण 10 मिनिटाच्या अंतरावर असलेलं घंटेश्वर हनुमान मंदिर पाहिलं। हे मंदिर जर आवडलं असल्यास तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन अशा यात्रेच्या नवीन भागामध्ये। तोपर्यंत टाटा, बाय बाय, राम राम, टेक केअर, काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची। धन्यवाद।